मंत्री गिरीश महाजन सध्या दिंडोरीत दाखल झालेले आहेत आणि जिथे अपघात झाला त्या अपघात स्थळाची गिरीश महाजन पाहणी करतायत। दिंडोरीत विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू झालेला होता। यामध्ये 6 अल्पवयीन मुलांचाही समावेश होता। या विहिरीच्या मालकावर गुन्हा दाखल झालेला आहे। याच घटनास्थळाची मंत्री गिरीश महाजन पाहणी करतात। काही वेळापूर्वीच मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली होती आणि त्यानंतर आता गिरीश महाजन या परिसराची पाहणी करतात। नाशिकच्या दिंडोरीत हा भीषण असा अपघात झाला होता। विहिरीत भरधाव कार कोसळून 9 जणांचा जागीच मृत्यू झालेला होता। ही कार आता या विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे। या विहिरीविषयी अनेक तक्रारी होत्या। ही विहीर रस्त्यातच बांधण्यात आल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातंय। या विहीर मालकावर गुन्हाही दाखल झालेला आहे। विहिरीला जेवढा आवश्यक आहे तेवढा कठडा नाही आणि त्यामुळे अशा घटना घडतात। यापूर्वी या विहिरीत काही जनावरं दगावल्याच्याही घटना घडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता या मालकावर गुन्हा जरी दाखल झाला असेल तरी देखील आता ठोस अशी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। स्थानिक आक्रमक झाले। अरे फरक ना मोकळा होईना आता मोकळा आता बघ आता लाईट सेट कर ना तो लाईट बघ ना कॅमेरा वाले थोडा मागे सरका बरं का हां दादा थोडं तिकडे जा आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, मंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे, नेमकं काय घडतंय, स्थानिकांचं काय म्हणणं आहे? स्थानिकांचा प्रचंड रोष आहे। ही जी अपघाताची घटना घडलेली आहे त्यानंतर आता याबाबत काय उपाययोजना करायची या संदर्भामध्ये आता पाहणी केली जात आहे। मंत्री गिरीश महाजन हे विचारतायत की जो रस्ता बांधण्यात आलेला होता त्यावेळेस समोर रस्त्यामध्येच विहीर कशी होती, विहिरीपर्यंत येऊन रस्ता हा कसा अर्धवट सोडण्यात आलेला आहे, पुढचा जो मोकळा भूखंड आहे त्या मोकळ्या भूखंडाच्या बाबत आता नेमका तो कोणाचा आहे याबाबत माहिती घेतली जाते आणि आता ही विहीर सिमेंट कॉन्क्रीटने बुजवायची का पूर्णतः बुजवून टाकायची, त्या विहिरीचा वापर इतर वेळेस कशासाठी केला जात होता अशी सगळी माहिती आता मंत्री गिरीश महाजन स्थानिक अधिकारी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेत आहेत आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल। घटना अतिशय गंभीर आहे। 9 निष्पाप जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे। विहीर मालकावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। जो क्लासचा संचालक होता त्यांनी कुठली परवानगी घेतली होती का, विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी त्यांनी काही केलं होतं का, याबाबत देखील आता तपास केला जात आहे, चौकशी केली जात आहे आणि त्यानंतर पुढची दिशा ही कारवाईची ठरणार आहे। मंत्र्यांचं आता या सगळ्या घटनेसंदर्भात काय म्हणणं आहे, काय कारवाई आता यापुढे केली जाणार आहे?
पोलिसांनी आता प्राथमिक दर्शा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे विहीर मालक होते त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र इतक्या दिवस ही विहीर कोणी का बुजवली नाही, त्याला संरक्षण जाळी का बसवण्यात आली नाही, हे प्रश्न निर्माण होत आहे. ज्याने हा रस्ता केलेला आहे तो रस्ता असा अर्धवट निम्म्या रस्त्यापर्यंत सोडला आणि तिथून पुढे विहिरी 2-3 फुटावर होती. त्यावेळेस त्यांनी का कुठलीच कारवाई केली नाही. टीपी स्कीम मध्ये हा रस्ता किती मोठा होता, त्याबाबत ते नकाशे नेमके काय सांगतायत, हे सगळं मागचं रेकॉर्ड हे काढलं जाणार आहे. अगदी ग्रामपंचायत होती तेव्हापासून तर आतापर्यंत सगळं रेकॉर्ड तपासलं जाणार आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल. यामध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे, जे दोषी असतील त्या सर्वांवर आता कारवाई होणार आहे. नक्कीच मुकुल, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.